मला सायटिकाचा त्रास आहे उजव्या पायाचा. 3-4 वर्ष झाले हा त्रास काढतोय मी. म्हणजे त्रास जो माझा पाय वर जात नव्हता आज एकदम फ्रीली सगळं व्यवस्थित दुखणं थांबलंय कमरेचं. काय नाव तुमचं? मी चंद्रशेखर कुलकर्णी, अंबरनाथला राहतो. अंबरनाथ. काय त्रास होता तुम्हाला? मला सायटिकाचा त्रास आहे उजव्या पायाचा. जवळपास 2022 पासून त्रास आहे हा. 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्ष झाले हा त्रास काढतोय मी. केले वेगवेगळे म्हणजे ॲलोपॅथिक वगैरे, काही झालं नाही. शेवटी इथला ऍड्रेस मिळाल्यावर आज करतोय. आज जवळपास 7 सेटिंग झाल्या माझ्या इथे. ऑलमोस्ट कम्प्लीट झालं का वाटतंय. म्हणजे त्रास जो माझा पाय वर जात नव्हता आज एकदम फ्रीली सगळं व्यवस्थित दुखणं थांबलंय कमरेचं. पायाला मुंग्या येणं वगैरे हे सगळे प्रकार ऑलमोस्ट थांबलेले आहेत सगळे आता. कारण ऍक्च्युली सायटिका हा लोकांचा गैरसमज काय आहे की हा पायाचा आजार आहे. पायाचा नसून तो कमरेचा आजार आहे. जोपर्यंत आपण कमरेतून त्या नसांवर काम नाही करत तोपर्यंत तो क्लिअर नाही. पेन किलरने फक्त दुखणं जाऊ शकतं, आजार मोकळा नाही. आपण जे कायरोप्रॅक्टिक थेरपी आणि या सगळ्या थेरपी करतो, कपिंग थेरपी, त्यामध्ये आज जशी तुम्हाला बरोबर आज केली आपण, तशी कपिंग थेरपी आणि वेगवेगळ्या थेरपी आपण कंबाईन करतो आणि जेणेकरून तो मुळापासून आजार काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून आपल्याला चांगलं यश कारण फक्त दुखणं थांबवून फायदा नाही, आजार बरा झाला पाहिजे. आजार बरा झाला पाहिजे. आणि हे बरेच वर्ष मी करत होतो. इकडे तिकडे ॲक्युपंक्चर केलं, फिजिओ घेतलं, काय काय केलं. पण शेवटी मग हा ऍड्रेस तुमचा सर मिळाला. म्हणलं आता इथं फायनल करायचं म्हणलं. नाही मग इथे ट्रीटमेंट आणि औषधं पण तुमची घेतलीत रेग्युलर जी आहे. औषधाने तेल वगैरे हा असतो की तो आजार भरून निघावा. बरोबर. जे डिस्क हे केलेले आहे डॅमेज आहे, बरोबर, वात कमी व्हावा. कारण वाताचे औषध देतो, वात कमी झाला की आजार भरून येतो. भरून येतो. ते महत्वाचं आहे की मुळापासून आजार गेला पाहिजे.